हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं मोहर। सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला विरोधकांची ही साथ। विधेयकाला कोणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला शिक्षण नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। आता चिंतेची गरज नाही, सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्या। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे ठाम, उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। अधिसूचनेवर 6 लाख हरकती। घाईगडबडीत निर्णय घेणार नाही, आम्ही फसवणूक करणार नाही। संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन। कायद्याच्या निकषावर कोर्टात आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। तर उद्धव ठाकरेंचाही आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच देणार, हे ठाकरेंना माहिती। फडणवीसांचा खोचक टोला। सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मिमिक्री करणं शोभत नाही। श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर मिमिक्रीची प्रॅक्टिस करून फडात काम करावं लागेल, असंही वक्तव्य। भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल, तर सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा संदेश देशभरात दिला जात असल्याची ही टीका। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी हायकोर्टात। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयाला अजित पवार गटाचं आव्हान। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तातडीची सुनावणी। सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका। मतं अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेत आपचा महापौर विजयी म्हणून घोषित। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा बनले आई बाबा। 15 फेब्रुवारीला विराट अनुष्काला पुत्ररत्न, मुलाचं नाव अकाय। विरुष्काची सोशल मीडियावर पोस्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।